श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभ गुरुवार. आज गुरुवारची पूजा कशी केली आहे मी ते सांगणार आहे. स्वामींची पंचोपचार पूजा कशी केली आहे. सर्वप्रथम मी पंचामृत बनवून घेतलं आहे. एका चांदीच्या वाटीमध्ये अर्धा वाटी गाईचं शुद्ध दूध घेतलेलं आहे, कच्चं दूध घेतलेलं आहे. आणि कच्चं दूध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खडीसाखर 1 चम्मच टाकलेला आहे. खडीसाखर टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चम्मच आपण मध घेतलेला आहे. मध नंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया 1 चम्मच. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी दही टाकूया आणि ते सगळं मिक्स करून घेऊया. पंचामृत नेहमी चांदीच्या, स्टीलच्या आणि पितळेच्या वाटीत बनवायची, तांब्याच्या वाटीत कधीच नाही बनवायचं. त्यानंतर तुमच्याकडे केसर असेल तर केसरच्या 1-2 काड्या टाका. माझ्याकडे केसर पाण्यामध्ये भिजून ठेवलेलं आहे मी अष्टगंध बनवण्यासाठी, ते पण याच्यामध्ये टाकते आहे. आणि चला तर आता आपण स्वामींचा अभिषेक करून घेऊया. प्रथम गंगाजल मिश्रित जलने स्वामींना अभिषेक करूया छान, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत. त्यानंतर आपण पंचामृत बनवलेलं आहे. पंचामृतने आपण स्वामीचा 21 वेळा, 11 वेळा, 51 वेळा, 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत आपण स्वामींना अभिषेक करून घेऊया. स्वामींचा अभिषेक करताना अतिशय प्रसन्न वाटते बघून हे, आणि करताना पण अतिशय मनामध्ये असं खूप चांगली फिलिंग येते माझ्या मनामध्ये हमेशा. आणि आता आपण जलनं पण छान स्वामींचा अभिषेक करून घेऊया. तुपाच्या दिव्याने स्वामींना ओवाळून घेऊया आणि अगरबत्तीने पण ओवाळून घेऊया. त्यानंतर स्वामींना स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया. आणि हे पंचामृत आम्ही सगळे घरातील व्यक्ती पिणार आहे. त्यानंतर स्वामींना आपण हिना, तर अगदी स्वामींचं फेवरेट आहे हा, ते आपण स्वामींना लावून घेऊया. आणि त्यानंतर हे केशर आणि अष्टगंध आणि थोडंसं गंगाजल मिसळून मी स्वामींना अष्टगंध लावून घेते. या अष्टगंध लावून घेतल्यानंतर स्वामींना आपण आता छान फुलं वाहून घेऊया. स्वामींना चाफ्याचं फूल, पिवळे फूल अतिशय आवडतात, पण माझ्याकडे हे गोकर्णीची फुलं आहे, जी खूप सारे निघतात माझ्याकडे हे ते चल तर आपण हे गोकर्णीची फुलं छान वाहून घेऊया. स्वामींना एकदम गजरा वाहल्यासारखं वाहून घेऊया. त्यानंतर तुळशीदल वाहूया. स्वामी किती गोड दिसतात ना आता. आणि त्यानंतर आता स्वामींना आपण छान तुपाचा दिवाने ओवाळून तुपाचा दिवा तिथे ठेवूया. त्याच्या डाव्या बाजूला शंख आणि उजव्या बाजूला घंटा ठेवूया. त्यानंतर स्वामींना खडीसाखर आणि दुधेचा नैवेद्य दाखवूयात. भरीव चौकोन काढून घेतला आहे, त्यावर नैवेद्य ठेवलेला आहे. आणि स्वामींसाठी जल पण ठेवलेलं आहे, त्यामध्ये तुळशीचं पान पण टाकलेलं आहे. या प्रकारे स्वामींची आपण पंचोपचार गुरुवारी पूजा करते मी. आता पंचोपचार पूजा झालेली आहे स्वामींची. मी आता आरती करून घेते आहे छान. आरती झाल्यानंतर मी आपली जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा करते. मी प्रत्येक गुरुवारी 11 माळी जप आणि एक संपूर्ण सारामृताचा एक पाठ करते. आणि त्यानंतर तारक मंत्र 11 वेळा म्हणून मी तीर्थ बनवते. आणि हे सगळ्यांना तुम्ही पण हे असं करा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. थँक्यू.